गुड मॉर्निंग. आज आपण चलनक्षम दस्तऐवज कायदा 2015 मधील खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याने धनादेशाचे अनादरण या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यानं धनादेशाचं अनादरण कसं होतं ते पाहण्याच्या अगोदर प्रथमतः अनादरण म्हणजे काय ही संकल्पना आपण बघूयात. एखाद्या वेळेला जेव्हा एक व्यक्ती आपला धनादेश काढून दुसऱ्या व्यक्तीला पैसे हस्तांतर करण्याच्या हेतूनं तो धनादेश त्याच्याकडे देते आणि बँकेमधून पैसे घेण्याची त्याला सूचना करत असते, तर अशा वेळेला संबंधित दुसरी व्यक्ती आहे ती आज्ञार्थी बँकेकडे जाऊन तो धनादेश वटवून किंवा तो धनादेश सादर करून त्याचे पैसे घेत असते किंवा पैसे घ्यावे असा एक साधारण संकेत असतो. किंवा याच हेतूनं धनादेशाची निर्मिती केलेली असते. परंतु काही वेळेला जर त्या खात्यामध्ये पुरेसे पैसे जर शिल्लक नसतील तर बँक ती रक्कम संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी देणार नाही किंवा धारकाला ती रक्कम मिळत नाही आणि अशाच वेळेला त्याला आपण धनादेशाचा अनादर झाला असं म्हणत असतो. कलम 138 मध्ये ह्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या व्यक्तीनं कर्जाच्या किंवा देण्याच्या परतफेडीसाठी बँकेतील स्वतःच्या खात्यावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे जर धनादेश काढला असेल आणि त्या खात्यामध्ये आवश्यक रक्कम शिल्लक नसल्यामुळं बँकेनं तो धनादेश रक्कम न देताच परत केला असेल तर त्या धनादेशाचं अनादरण झालं असं कायदा म्हणत असतो. इंग्रजीमध्ये ज्याला आपण डिझॉनर ऑफ चेक असं म्हणत असतो. हा कायदेशीररित्या गुन्हासुद्धा मानला जात असतो आणि या गुन्ह्याबद्दल संबंधित व्यक्तीला म्हणजे धनादेश देणाऱ्याला 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा संबंधित धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रकमेइतका दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम 138 प्रमाणे धनादेशाचं जर अनादरण झालं असेल तर ते प्रथमतः सिद्ध करावं लागत असतं आणि हा गुन्हा केल्याचं सिद्ध करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या पूर्ण व्हाव्या लागतात. त्या अटींची जर पूर्तता झाली तरच आपण धनादेशाचं अनादरण झाल्याचा गुन्हा केला असं या ठिकाणी मानू शकतो. कलम 138 मध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो येतो तो म्हणजे संबंधित धनादेश 3 महिन्याच्या आत बँकेकडं सादरीकरणासाठी किंवा वसुलीसाठी दिला पाहिजे. धनादेश ज्या तारखेला लिहिला असेल किंवा धनादेशावरती तारखेप्रमाणे संबंधित तारखेपासून 3 महिन्याच्या आतमध्ये किंवा धनादेशाच्या कायदेशीर मुदतीमध्ये यापैकी आधी संपणार असलेल्या मुदतीला तो धनादेश बँकेकडे वसुलीसाठी सादर केला पाहिजे. जर असं झालं नाही तर त्या धनादेशाची रक्कम किंवा त्याचे पैसे जे आहेत ते मिळत नाहीत आणि अशा वेळेला धनादेशाचा अनादर होऊ शकतो किंवा धनादेशाचा अनादर होत असतो. त्यामुळं हाही एक महत्त्वाचा भाग आहे ज्याद्वारे धनादेशाचा अनादर केल्याचा गुन्हा तो धनादेश काढणाऱ्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी दाखल करता येतो किंवा ती संबंधित व्यक्ती गुन्हेगार ठरू शकते. कारण खात्यामध्ये पुरेसे पैसे नसताना सुद्धा आपण त्या व्यक्तीला धनादेश दिलेला आहे याचा अर्थ त्याची फसवणूक आपण करत असतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे किंवा दुसरी महत्त्वाची अट जी आहे ती म्हणजे धनादेशाचे पैसे नोटिसीद्वारे मागणे. डिमांड फॉर पेमेंट ऑफ द चेक अमाऊंट थ्रू द नोटीस असं ज्याला आपण म्हणत असतो. वसुलीच्या अभावी धनादेश परत आल्यानंतर 30 दिवसाच्या धनादेशाच्या धारकानं धनादेश काढणाऱ्याकडं रकमेची मागणी करणारी सूचना जर पाठवली असेल तर अशा वेळेला ती ग्राह्य धरली जाते किंवा तशी सूचना जी आहे ती पाठवली पाहिजे. जर सूचना न देता तो धनादेश जर त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीकडेच जर असेल तर अशा वेळेला आपण त्याला गुन्हा म्हणू शकत नाही. परंतु धनादेश परत आल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये धनादेशाच्या धारकानं धनादेश काढणाऱ्याकडं त्या रकमेची मागणी करणारी सूचना जी आहे ती मात्र पाठवणं गरजेचं असतं.
त्यानंतर तिसरी अट जी आहे ती तिसरी अट म्हणजे धनादेश काढणाऱ्या व्यक्तीनं 15 दिवसाच्या आत धनादेशाची रक्कम दिलेली नसावी. इंग्रजीमध्ये ज्याला आपण फेल्युअर ऑफ द ड्रॉवर टू मेक द चेक पेमेंट विथिन 15 डेज असं त्याला म्हणत असतो. धनादेश काढणाऱ्याला सूचना मिळाल्यापासून धनादेशाच्या कायदेशीर मुदतीमध्ये म्हणजेच 15 दिवसाच्या आत संबंधित धनादेशाची रक्कम जर दिली नाही तरी सुद्धा तो गुन्हा दाखल होत असतो. म्हणजे 15 दिवसापर्यंत त्याला पैसे देण्याचा एकंदरीत संधी त्या ठिकाणी त्याची मिळत असते. त्यानंतर 1 महिन्याच्या आत योग्य न्यायालयाकडे लेखी तक्रार दाखल करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या तारखेला धनादेशाचं अनादरण झालं असेल किंवा नोटिसीची मुदत संपलेल्या तारखेपासून पुढं 1 महिन्याच्या धनादेशाच्या धारकानं योग्य न्यायालयाकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केलेला असला पाहिजे. जर अशी मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपल्याच्या तारखेपासून पुढे 1 महिन्याच्या आत धनादेशाच्या धारकानं जर न्यायालयामध्ये लेखी तक्रार अर्ज जर दाखल केला नाही तर त्याला आपण गुन्हा म्हणू शकत नाही. परंतु नोटिसीची मुदत संपल्यानंतर किंवा धनादेशाचं अनादरण झाल्यानंतर आणि हे पुढं 1 महिन्याच्या आतमध्ये जर त्या धनादेशाच्या धारकाने न्यायालयात जर कंप्लेंट केली किंवा तक्रार अर्ज जर दाखल केला तर तो संबंधित गुन्हा आहे हे सिद्ध त्या ठिकाणी होत असतं आणि त्याचे पुरावे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. या अटी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यांचं उल्लंघन जर झालं असेल तर धनादेश धारकाला न्यायालयात कोणतीही मागणी करता येत नाही किंवा न्यायालय त्याची दखलसुद्धा घेत नाही. असं कलम 142 आहे त्यामध्ये नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनादेशाचं अनादरण आणि त्यासंबंधीची होणारी जी काही शिक्षा असेल ती शिक्षा. काय शिक्षा त्या ठिकाणी यामध्ये आपल्याला दिलेली आहे ती सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. प्रथमतः कलम 138 जे आहे त्या कलम 138चा आपण या ठिकाणी विचार करूयात. कलम 138 नुसार एखाद्यानं दुसऱ्या व्यक्तीला रक्कम देण्यासाठी धनादेश जर दिला असेल आणि तो धनादेश घेणाऱ्या व्यक्तीनं 3 महिन्याच्या आत बँकेमध्ये वसुलीसाठी टाकलेला असतो. असा धनादेश वाटला नाही म्हणून बँकेनं तो परत पाठविला असेल तर या कायद्यानुसार तो गुन्हा ठरत असतो आणि धनादेश देणाऱ्याला कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षा होत असते. ती शिक्षा जी आहे ती शिक्षा म्हणजे 2 वर्षासाठी तुरुंगवास आणि धनादेशातील रकमेच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून वसूल केला जात असतो. ही पहिली शिक्षा या ठिकाणी आहे. त्यानंतर कलम 139चा जर आपण विचार केला तर कलम 139 मध्ये धनादेशधारक हा धनादेशाचे पैसे मिळणारच किंवा रक्कम मिळवण्यासाठीच धनादेश देण्यात आला आहे असं कलम 139 प्रमाणे गृहीत धरत असतो. कलम 140 आहे त्या कलम 140 प्रमाणे धनादेश देणाऱ्यानं धनादेशाचं अनादरण जर होणार असेल हे आपल्याला माहीत नव्हतं हे सबब त्यावेळेला सांगून जमणार नाही. कलम 141 जे आहे त्या कलम 141चा जर आपण विचार केला तर कलम 141 मध्ये असा उल्लेख केलेला आहे की धनादेश देऊन जर वाटला नाही आणि असा धनादेश कंपनी, फर्म, बोर्ड यांनी जर दिलेला असेल तर सदर संस्थेतील जबाबदार व्यक्तींनी गुन्हा केला आहे असं गृहीत धरलं जात असतं आणि यामध्ये व्यवस्थापक किंवा भागीदार, संचालक यांचा समावेश होत असतो. त्यानंतर कलम 142चा जर आपण विचार केला तर कलम 142 नुसार कोणतेही न्यायालय आहे ते फिर्याद दाखल केल्याखेरीज कलम 138 नुसारची दखल घेणार नाही. म्हणजेच ही फिर्याद योग्य नोटीस बजावल्यानंतर नोटीसीची मुदत संपल्यापासून म्हणजेच कारण घडल्यापासून 1 महिन्याच्या आत म्हणजेच तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर खटला दाखल करून घेतला जाईल आणि त्यानुसार कामकाज चालू असेल असाही उल्लेख आपल्याला 142 मध्ये पाहायला मिळतो किंवा कलम 142 आपल्याला या पद्धतीचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर कलम 143चा जर आपण विचार केला तर धनादेशाच्या अनादरासंबंधी खटले प्रथम श्रेणीमध्ये चालून त्यांचे निकाल जे आहेत ते लवकरात लवकर लावले पाहिजेत. कलम 143 प्रमाणे अशा प्रकारच्या खटल्यांचे निकाल 6 महिन्याच्या आत लागले पाहिजेत. कलम 143 नुसार अनादरित धनादेशाचे सर्व खटले आणि त्यांची न्यायालयीन चौकशी जी आहे ती प्रथम श्रेणीच्या न्यायालयातील न्यायाधीशांसमोर कलम 261 ते 265 नुसार आणि गुन्हेगारी कायदा जो आहे 1974चा त्यामधील
अलीकडील जे काही बदल आहेत त्या बदलाप्रमाणे झाले पाहिजे आणि त्यांचा निकाल लागला पाहिजे. संबंधित कायद्याअंतर्गत दोषी व्यक्तीला 1 वर्षाची शिक्षा आणि 5,000 किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा दंड करता येत असतो. कलम 143 जे आहे ते 43मध्ये पुन्हा असंही नमूद करण्यात आलेलं आहे की अशा खटल्यांचे निकाल न्यायालयानं लवकरात लवकर निकालात काढावेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा खटल्यांची सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात येऊ नये आणि जर पुढील तारीख देण्याची जर वेळ आली तर तसं कारण हे लिखित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे दावा दाखल केल्यापासून 6 महिन्याच्या आत त्याचा निकाल दिला पाहिजे असा सुद्धा उल्लेख कलम 143मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे कलम 144. कलम 144 आहे ते कोर्टाने काढलेल्या फरमानासंबंधी सेवा पुरवण्याबाबत आहे. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीला म्हणजे साक्षीदाराला किंवा संशयित आरोपीला कोर्टानं काढलेलं फरमान जे आहे ते संबंधित व्यक्तीपर्यंत कुरिअरनं किंवा लगेच पोहोचेल अशी व्यवस्था केली पाहिजे. न्यायदानाच्या अधिकारानं लवकरात लवकर संबंधित व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. कोर्टानं पाठवलेलं फरमान संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि त्या संबंधित कागदपत्रावर जर त्यानं सही केली की त्यानं ते स्वीकारलं असं गृहीत धरलं जात असतं. अनेक वेळा असं फरमान नाकारलं जात असतं किंवा अनेक लोक असं फरमान नाकारत असतात आणि संबंधित फरमान नाकारण्यास किंवा न स्वीकारल्यास ते कोर्टाला परत मिळत असतं. ते संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचलं असं कोर्ट गृहीत धरतं आणि कलम 144मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू होत असते. त्यानंतर कलम 145 नेमकं काय म्हणजे सेक्शन 145 जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे या संदर्भामध्ये. कलम 145 हे प्रतिज्ञापत्र आणि त्याचा पुरावा या संबंधीचा आहे. गुन्हा दाखल करत असताना सादर केलेलं प्रतिज्ञापत्र सिद्ध करण्यासाठी आणि त्याची चौकशी करण्याचा अधिकार जो आहे तो विरोधकाला सुद्धा या कलमानं देण्यात आलेला आहे. प्रतिज्ञापत्रकातील पुरावे तपासण्याचा अधिकार कलम 145 ते इतर कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेला आहे. कलम 146 जे आहे त्या कलम 146मध्येही काही गोष्टी नमूद केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. धनादेशाचा अनादर झाला आहे याचा पुरावा बँकेची स्लिप किंवा बँकेचा मेमोच असतो की ज्यावरती संबंधित अधिकाऱ्याची सही असावी, ज्यामुळं धनादेशाचा अनादर झाला हे सिद्ध होत असतं. अन्यथा धनादेशाचा अनादर झाला हे सिद्ध होणार नाही अशी कलम 146मध्ये तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कलम 147चा जर आपण विचार केला तर धनादेशाचा अनादर करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे आणि असं कलम 147 सांगत असतं. गुन्हेगारी कायदा 1973 त्याचबरोबर 1974च्या उपक्रम 2मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्याला शिक्षा जी आहे ती दिलीच पाहिजे असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या काही गोष्टींचा जर आपण विचार केला तर धनादेशाचं जे काही अनादरण आहे ते अतिशय महत्त्वाचं मानलं जात असतं. धनादेशाच्या अनादराची जी काही बँकेस आज्ञा दिली आहे का ते सुद्धा पाहिलं जात असतं. धनादेशाचे पैसे न देण्याची आज्ञा बँकेस जर दिलेली असेल किंवा तशा प्रकारचं कारण जर धनादेशाच्या अनादरामध्ये जर लिहिलेलं आहे का तेही प्रथम तपासलं जात असतं. धनादेशाचा अनादर झाल्यापासून धनादेशाच्या धारकांना अनादराची सूचना संबंधितांना अनादर झाल्यापासून किंवा झाल्याच्या दिवसापासून 30 दिवसाच्या आतमध्ये दिली आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहिलं जात असतं किंवा हे विश्लेषक तपासून पाहत असतात. अनादरित धनादेशाचं दुसऱ्या वेळी जर बँकेमध्ये सादरीकरण झालं तर काय त्याचाही भाग महत्त्वाचा असतो. जर आदातानं धनादेशाच्या अनादरणाची नोटीस जी आहे आदेशितीला 30 दिवसांच्या आत दिली नसेल तर आदाता अनादरित धनादेश दुसऱ्या वेळी बँकेत सादरीकरणासाठी दाखल करू शकतो. संबंधित सादरीकरणाला 3 महिन्यांचाच कालावधी असतो. म्हणजेच 3 महिन्यांच्याच आत आदात्याने अनादरित धनादेश बँकेत सादरीकरणासाठी दिला पाहिजे. धनादेश सादरीकरणासाठी परत पाठविल्यानंतर त्याचे पुन्हा अनादरण झाले आहे का हे विश्लेषक जे आहे त्यांनी व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं असतं. किंवा विश्लेषकांना चौकशी करून जर शोधून काढलं पाहिजे की अनादरित धनादेशाचे पैसे 15 दिवसाच्या आदाताला आदेशकानं दिले आहेत का आणि जर दिले नसतील तर मात्र तो गुन्हा दाखल करण्यासाठी पात्र आहे असं मानलं जात असतं. केसमधील कायदेशीर बाबींची तपासणीसुद्धा महत्त्वाची असते. विविध कायदेशीर बाबींची तपासणी करून मगच केस कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी योग्य आहे का ते पाहिलं जात असतं. आणि सर्वात शेवटी विविध उच्च न्यायालयांनी
आणि सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या केससाठी दिलेले निकाल विश्लेषकांनी तपासले पाहिजेत. त्यांच्या आपल्या केसविषयी संदर्भ म्हणून त्या ठिकाणी काय करता येतो, वापर करता येत असतो. तर अशा पद्धतीनं या धनादेशाच्या अनादराचा हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. कायद्यामध्ये तो नमूद केलेला आहे. कलम 138 आहे ते त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला सांगतं. त्याचबरोबर धनादेश अनादरण झाल्यानंतर त्यासंबंधी काय शिक्षा आहे याचाही सविस्तर अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. धन्यवाद.